बघा, कोल या संदर्भात आज जन आंदोलनाची सुरुवात झाली आहे. हा प्रोजेक्ट इतका खराब म्हणायला हरकत नाही किंवा घाणेरडा राहणार आहे की या प्रदूषणामुळे पूर्ण शहर इफेक्ट होणार आहे, उमरेड शहर. आणि त्याच्यामुळे ज्या काही नंतरच्या काळात रोगराया वाढणार त्या खूप मोठ्या आहेत. महत्वाचा विषय आज आंदोलन झालं. आंदोलनात आज सर्व कृती समिती या विरोधात उतरले, लोक उतरले. महत्वाच्या उदासीनता अशी दिसली की याचा त्रास सगळ्यांना होणार आहे, पण या जन आंदोलनामध्ये लोक कोणी दिसले नाही. एक 50-70 लोकांचं हे आजचं आंदोलन सुरू झालं. त्यामध्ये आमदार साहेब बोलले की सरकारकडून इथे कोणताही प्रोजेक्ट नाही आहे असं म्हणण्यात येते. सरकारकडून प्रोजेक्ट नाही आहे म्हणण्यात येते, पण सगळं काम सुरू झालेलं. म्हणजे हे सरकार सामान्य माणसाला मोजत नाही हे सिद्ध होतं. दुसरी गोष्ट, इफेक्टेड सरकारमध्ये बसणारेही लोक उमरेड शहरात राहतात, जे विविध पक्षामध्ये काम करणारे, ज्या पक्षाच्या याच्यावर सरकार सुरू आहे. आज कोणीही लोक दिसले नाही का? त्यांना त्रास नाही होणार आहे? म्हणजे आपल्या सरकारने कोणतेही घाणेरडे निर्णय घेतले त्याला तिथले स्थानिक पदाधिकारी स्वतः समर्थन देतील, हाही एक खूप मोठा प्रश्न. आणि हे इथला जो त्रास होणार आहे सामान्य जनतेला, त्याही लोकांना आठवणीत राहील. येणाऱ्या काळात नगर परिषद निवडणूक आहे, लोकांनी खास करून लक्षात ठेवा. येणाऱ्या काळात नगर परिषद निवडणुकीमधून हे जे कोणी सत्तेत बसलेले लोक जे असे प्रदूषण फैलवण्याचे काम करणाऱ्यांना समर्थन करत आहेत, यांना यांची जागा द्या. दुसरी गोष्ट, आता आमदार साहेब येणाऱ्या काळात आंदोलन करणार, आम्ही उपोषणाला बसणार किंवा अजून जे जे बंद करण्यासाठी होईल ते करणं. आता बघू, हा प्रोजेक्ट खरंच बंद पाडण्यासाठी आमदार साहेब सक्रिय राहतात की काही काळानंतर चूक होतात, ते बघण्यासाठी आम्ही हटाव, उमरेड बचाव या आंदोलनाला साथ देणाऱ्या सर्व कृती समितीच्या माध्यमातून आजचा सर, कोल यार्ड हटवण्याच्या संदर्भात जे काही आज आंदोलन सुरू केलं आहे, काय रूपरेषा राहील सांगा? बघा, आता पहिला जेव्हा मी हा प्रश्न विधानसभेमध्ये उचलला तेव्हा आपल्याला आश्वासन देण्यात आलं होतं की जन सुनावणी हे पर्यावरण मंत्र्यांच्या माध्यमातून इथं घडवण्यात येईल. मागच्या 2 महिन्यामध्ये ते आश्वासन पूर्ण झालेलं नाही आणि म्हणून आश्वासन समितीकडे आपण एक पत्र दिलेलं आहे की हे आश्वासन पूर्ण झाले नाही आणि मंत्री महोदयावर काय कारवाई करण्यात यावी किंवा त्यांना आदेश देण्यात यावे की ताबडतोब ही जनसुनावणी जी आहे ते इथं करावी लागेल. तुम्ही विधानसभेत ज्यावेळेस प्रश्न मांडला होता सर, त्यावेळेस सरकारकडून म्हणण्यात आलेलं होतं का असा काहीही प्रस्ताव नाही, मग हा सुरू कसा का झाला होता? बघा, याबद्दलची कोणतीही माहिती देण्यास कोणीच तयार नव्हतं. आम्ही सरकारला विचारलं तर महारेल म्हणे आम्ही फक्त तयार करून देतो आहे. WCL ला विचारलं म्हणे साहेब आम्ही कोळसा विकलेला आहे. महारेल म्हणे आम्ही फक्त ट्रान्सपोर्ट करणार. कोण ऑपरेट करणार, कोणाकरता हा तयार झालेला आहे, याच्यामध्ये पैसा कोणाचा लागलेला आहे, हे काहीच माहिती कोणत्याही संस्थेच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली नाही. आणि म्हणून आपण ही माहिती पहिले तर जनसुनावणी केलं आणि जन आक्रोश जर त्यांना दिसला तर हा प्रकल्प तिथंच थांबू शकतो.
पण यांची अशी मनशा काही दिसत नाही, कारण जर त्यांना करायचं असतं तर 2 महिन्यामध्ये त्यांनी केलं असतं. म्हणून आता पुढचा पाऊल म्हणून जन आंदोलन आपण इथे सुरू केलेलं आहे. त्यासोबतच लीगल बाजू जी आहे की पर्यावरणाचा संरक्षण करणारी जी संस्था आहे नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल, ते या देशात सगळ्यात मोठी संस्था आहे, ज्याचं सगळे पर्यावरणाबद्दलचे जे काही आदेश ते पारित करतात ते सगळ्यांना मान्य करावं लागतं. त्यांच्याकडे आपण ऑलरेडी मूव्ह केलेलं आहे. त्यासोबतच या अधिवेशनामध्ये जो पावसाळी अधिवेशन 30 तारखेला होणार आहे त्याच्यामध्ये हा प्रश्न मी एक खूपच आक्रमकतेने मांडणार आहे की तुम्हाला जर कोणता एखादा आमचा एवढा मोठा चांगला आमची सगळ्यात चांगली नगर परिषद आहे आणि ती तुम्ही उद्ध्वस्त करायला निघाल्यात, हे तुम्ही याला होऊ देणार नाही. आणि त्याकरता जर आपल्याला आमरण उपोषण करावं लागलं तर आपण विधानसभेच्या पायऱ्यांवरती उभं राहून सुद्धा आपण हा कार्यक्रम घेणार आहोत. सर, सरकार अशी खोटं कशी का बोलू शकते? म्हणजे आमच्याकडे तिथली काहीही माहिती नाही, काम इथं सुरू. म्हणजे हे जनतेला मूर्ख समजत आहे की लोकप्रतिनिधींना मूर्ख समजत आहे की इथं असणाऱ्या म्हणजे कोणालाच मोजत नाही आहे सरकार, असं यावरून दिसत नाही? बघा, महारेल ही जी संस्था आहे ही रेल्वे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांची दोघांची मिळून संस्था आहे. आणि त्यांचे जे MD आहेत ते IAS आहे, म्हणजे IRS आहे, इंडियन रेल्वे इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे ते पदाधिकारी आहेत. म्हणून त्यांना कोणतीही माहिती इथं द्यायची नाही आहे, फक्त त्यांना एकच करून घ्यायचं आहे. त्यांनी एक 1700-1800 कोटी या प्रकल्पामध्ये गुंतवलेले आहेत आणि याला इकॉनॉमिकली व्हायबल म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरता कोळसा ट्रान्सपोर्ट शिवाय त्यांना पर्याय नाही. आम्हाला त्याचा विरोध नाही आहे. आम्हालाही समजतं की जर 1700 कोटी तुम्ही इन्व्हेस्ट केलेले आहेत तर तुम्हाला त्याचं आर्थिक नियोजन करावं लागतं. पण हा डेपो WCLच्या आतमध्ये असायला पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. हा डेपो कोणाचा आहे सर? हा डेपो कोणाचा आहे हे अजूनही आम्हाला काय माहित नाही. आहे. महारेलने हा डेपो कन्स्ट्रक्ट करतायत. हा जो पैसा आहे तो महारेलने लावलेला आहे, पण हे पुन्हा करता केलेलं आहे हे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. नाही सर, आम्हाला माहिती आहे पण हा मी अदानीचा प्रोजेक्ट आहे. हो. खुला सगळ्यांना माहिती आहे. जी. म्हणजे हे अदानी ग्रुपला सपोर्ट करणारी सगळी भानगड दिसत आहे जी. आणि हे फुल सपोर्ट करत आहे की जेव्हा माहितीच नाही देत आहे, जनप्रतिनिधीला माहिती नाही देत, सामान्य माणसाची तर गोष्ट दूरच राहिली. झालं कसं आहे की महाराष्ट्र शासन पूर्णपणे हातबळ आहे यांच्या आपल्या सेंटर समोर. सेंटरवरून आदेश आला की जे काही करायचं आहे ते करून मोकळे होतात, कारण त्यांचा काही सेस नसतो. आणि म्हणून हे कुठून आलेलं आहे आणि कोण याला ड्राईव्ह करते याच्यामध्ये तुम्ही जे म्हटलंय त्याच्यामध्ये सत्यता असणं हे मला असं वाटतं. यामुळे खूप प्रदूषण होणार आहे हे 100% आहे. पूर्ण उमरेड शहरात याचा इफेक्ट दिसेल. पण सर, लोक नाही दिसले. म्हणजे ज्या कावरापेठ, ज्या गांगापूर मध्ये ज्याच्यासाठी आपण सगळ्या म्हणजे प्रॉब्लेम शेवटी सगळ्यांचाच आहे, लोक नाही दिसले मला या. बघा, लोक आंदोलन कधी सुरू होत असते तर 10-50 लोकांच्या माध्यमातूनच होत असते. आणि जेव्हा या प्रकल्पाची तीव्रता या लोकांना जाणवेल तेव्हा लोक येतील. मला चांगला अनुभव आहे आपल्या उमरेड शहराची जनता कोणत्या प्रकारे रिॲक्ट करते. तुम्हाला MSCBचं उदाहरण माहितीच आहे. MSCB मध्ये झाल्यानंतर त्यानंतर इथं जेव्हा रेप झाला WCL मध्ये, अख्खा उमरेड रस्त्यावरती पावसामध्ये पूर्ण उमरेड निघाला होता, याची जाणीव मला आहे. आणि मला असं वाटतं ही सुरुवात आहे. लोकांना जशी जनजागृती आम्ही करू तसे लोक आमच्या सोबत जुळतील आणि याला जन आंदोलनाचा स्वरूप प्राप्त होईल ही माझी मागणी. पुढच्या पवित्रा सर काय राहील अधिवेशनानंतर जर हे मानले नाही तर मग बघा, आपण नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलकडे आपण आपली ऍप्लिकेशन मूव्ह केलेली आहे. त्यांच्याकडून आदेश आला तर मग यांना ते डेपो बंद करावाच लागणार आहे. आणि ते जर नाही केलं तर मग हायकोर्टामध्ये गेल्याशिवाय आपल्याला पर्याय राहणार. ठीक आहे सर, धन्यवाद.